तर आता आपण बुद्धानुसती हा जो विषय आहे तर या विषयाच्या संबंधाने आपल्याला ध्यान करायचं आहे. आणि आत्ताच आपण आवाज थोडासा बघा, ते बॉस किंवा बाकीच्या बटनांचा काही प्रॉब्लेम आहे. तर जे काही आपण ध्यान करणार आहोत बुद्धानुसती, तर त्यामध्ये जो हा शब्द आपण वापरलेला आहे बुद्धानु, तर तो शब्द आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने आपल्याला स्वतःच्या मनाला वळण लावायचं आहे. तर आपण आधी हे जे शब्द आहेत, राहू दे ठीक आहे, हे जे शब्द आहेत पहिले या शब्दांचं आपण थोडीशी माहिती घेऊ. त्यामध्ये प्रामुख्याने दोन शब्द या ठिकाणी आपल्याला दिसून पडतात. कोणते दोन शब्द आहेत या ठिकाणी? एक आहे बुद्ध आणि दुसरा आहे सती. थोडं तिकडेच सरकवणार थोडंसं असं असं तिरपक. तर याचा अर्थ काय होतो? बुद्धांचे अनुस्मरण. ठीक आहे, म्हणजे अनुवाद करताना आपण म्हणतो बुद्धांचे अनुस्मरण. आता त्याच्यामध्ये बुद्धांचं अनुस्मरण म्हणजे, तर बुद्ध हा जो शब्द आहे तो आपल्याला आधी समजला पाहिजे. कारण बुद्ध हा शब्द जर नाही समजला तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तर बुद्ध हा शब्द कुठल्याही व्यक्तीसाठी वापरलेला शब्द नाही, हे आधी लक्षात घ्यायचं आपण. ठीक आहे, बुद्ध हा शब्द कुठल्याही व्यक्तीसाठी वापरलेला नाही. बुद्ध हा जो शब्द आहे ते एक प्रकारचा गुणवाचक शब्द आहे, गुणवाचक शब्द आहे. आणि म्हणून आपल्याला बुद्धांचं जेव्हा आपण स्मरण करतो तर त्यावेळेस बुद्धांच्या गुणाच्या स्मरणाचा तो विषय आहे. मग बुद्ध म्हणजे काय? तर बुद्धाची व्याख्या, डेफिनेशन, ते आपण थोडी आपण काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. एक सेकंड थांबा. तर बुद्ध हा जो शब्द आहे तर तो बुद्ध शब्द जो आपण उच्चारतो तो कुठल्या व्यक्तीला दिलेलं नाव नाही, ते व्यक्तीचं नाव नाही. तर त्याच्यामुळे बुद्धानुसतीचा अर्थ कुठल्या व्यक्तीची पूजा करणे असा होत नाही. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपण पाहतो की स्वतः भगवान तथागतांच्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा राजा प्रसेनजित यांनी बुद्ध मूर्ती बनवली होती बुद्ध जिवंत असताना, तर त्यावेळेस भगवान तथागतांनी त्या मूर्तीला नष्ट करायला सांगितलं होतं. आणि मग बाकीच्यांनी प्रश्न केला की भगवान मग आम्ही पूजा कशाची करायची? तेव्हा मग जो श्रावस्तीमध्ये आनंद बोधी वृक्ष जो आहे तर तो त्या ठिकाणी रोवला गेला होता. आणि म्हणून आपल्याला बुद्ध वंदनेमध्ये कुठलीही बुद्ध मूर्तीची पूजेची गाथा दिसते का? नाही आहे ना, एकही गाथा नाही आहे ना. जेव्हा की 2500 वर्षाचा पृथ्वी काळ लोटला, आज थायलंड किंवा भारत किंवा श्रीलंका अनेक ठिकाणी बुद्ध मूर्ती आहेत. विहारामध्ये बुद्ध मूर्ती आहेत, घरोघरी बुद्ध मूर्ती आहेत. परंतु बुद्ध वंदनेच्या पुस्तकामध्ये बुद्ध मूर्तीच्या संबंधामध्ये एकही गाथा दिसत नाही. कारण बुद्धाच्या धर्मामध्ये मूर्तीपूजेला काही महत्त्व नाही आहे. आता मूर्तीपूजेला महत्त्वच नाही किंवा मूर्तीपूजा नावाचा विषयच नाही आहे, मग बुद्धानुसती म्हणजे मग कोणत्या मूर्तीचा विषय असेल का? तो नाही, तो बुद्धांच्या गुणांचा विषय आहे. मग बुद्ध म्हणजे काय? बुद्धाची काय व्याख्या आहे? सच्चा नीती बोधेत्वा ती बुद्धो, म्हणजे ज्यांनी सत्याचं ज्ञान केलं म्हणून त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. आणि हे जे नावं दिसतात समोर आपल्याला, विपस्सी बुद्ध, सिखी बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध, तर हे सिद्धार्थ गौतम सिखी हे जे नावं आहेत हे व्यक्तीचे नाव आहेत. ठीक आहे, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीने सत्याचा बोध केला म्हणून त्यांना बुद्ध म्हटलेलं आहे. म्हणून बुद्धानुसतीच्या अंतर्गत
सिद्धार्थ गौतम बुद्धानुसती असं म्हटलेलं आहे का? नाही म्हटलेलं आहे. किंवा सिखी बुद्धानुसती असं म्हटलेलं आहे का? कश्यप बुद्धानुसती असं म्हटलेलं आहे का? दीपंकर बुद्धानुसती असं म्हटलेलं आहे का? नाही. म्हणजे ते बुद्धानुसती हा एकच शब्द आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की भूतकाळामध्येही जे कोणी व्यक्ती ज्याने बुद्धत्वाचा लाभ केला, भविष्यामध्ये जे कोणी व्यक्ती बुद्धत्वाचा लाभ करतील किंवा वर्तमानामध्येही कोणी बुद्धत्वाचा लाभ केलेले व्यक्ती आहेत, तर त्याच्या अंतर्गत जो बुद्धत्वाचा विषय आहे, सत्याचं ज्ञान आहे, तर त्या सत्याचं अनुस्मरण आहे ते. आणि हे सत्याचं अनुस्मरण असल्यामुळे ते प्रत्येकांमध्ये आहे. कारण प्रत्येकांमध्ये बुद्धाचं बीज आहे, प्रत्येकांमध्ये बोधिबीज आहे. असा कुठलाही व्यक्ती नाही का ज्याच्यामध्ये बोधिबीज नाही. प्रत्येकांमध्ये बुद्धत्वाचं बीज आहे. फक्त विषय असा आहे की त्याचा विकास आपण करतो, कधी करत नाही, हाच फक्त विषय आहे. आणि म्हणून बुद्धानुसतीच्या अंतर्गत भगवंताने काय सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्तींमध्ये ते तत्व आहे, ज्या तत्वांचा आपण बोध केला किंवा त्या गोष्टी माहीत केल्या. आणि म्हणून मग त्याचं जर तुम्ही अनुस्मरण करायचं शिकले, त्याचं जर तुम्ही ज्ञान घ्यायचं शिकले, तर आपल्यामध्येही त्याचा विकास आपण काय करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला ही बुद्ध बनण्याची जी पद्धत आहे ती भगवंताने शिकवलेली आहे थोडक्यामध्ये. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत बुद्ध या शब्दामध्ये. एक आहे बुद्ध, दुसरा आहे प्रत्येक बुद्ध, तिसरा आहे सम्यक संबुद्ध. बुद्ध म्हणजे जो कोणी अर्हत बनतो तो व्यक्ती बुद्ध. आणि म्हणून बुद्ध हा जो विषय आहे तो जनरली सर्वांसाठीच वापरला जातो. प्रत्येक बुद्ध म्हणजे जो स्वतःच्या प्रेरणेने बुद्ध बनतो, तो कोणाच्या मार्गदर्शनाने बुद्ध बनत नाही, म्हणून त्याला प्रत्येक बुद्ध म्हणतात. आणि सम्यक संबुद्ध म्हणजे जे आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांबद्दल वगैरे पाहतो की ज्यांनी स्वतः कष्टाने मेहनतीने ते बोधी प्राप्त केलेले आहे आणि दुसऱ्यांना ते बोधी प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो. तर या पद्धतीने त्याची एक कॅटेगरी आपल्याला दिसून पडते. परंतु अरहंतांसाठी बेसिकली बुद्ध शब्द वापरत नाहीत, तसं दिसत नाही आपल्याला. परंतु व्याख्येमध्ये किंवा अट्टकथामध्ये किंवा व्याख्यांमध्ये अरहंतांसाठीच बुद्ध हा शब्द जो आहे तो वापरला जातो. तर या पद्धतीने बुद्ध हे गुणवाचक आहे. ठीक आहे, याचा शरीराशी संबंध नाही, याचा गुणांशी संबंध आहे. हे जेवढे शब्द आपल्याला दिसतात ना बुद्ध धर्मामध्ये, अर्हत असेल, प्रत्येक बुद्ध असेल किंवा बोधिसत्व असेल किंवा बुद्ध असेल, सम्यक संबुद्ध असेल, तर हे सगळे शब्द गुणवाचक शब्द असतात. त्याचा व्यक्तीशी संबंध नसतो. जसं आपण एखादी लाकडाची वस्तू बनवतो आपण, तर लाकडाची वस्तू बनवताना आपण काय म्हणतो, आपण नाव घेतो त्याचं. समजा हे बाबासाहेबांची मूर्ती आहे म्हणतो, किंवा हे बुद्धांची मूर्ती आहे म्हणतो, किंवा हे असं आहे म्हणतो. ॲक्च्युली तसं असते का? ते तर लाकूड आहे ना ॲक्च्युली. जसं आपण मूर्ती पाहत आहोत, आपण म्हणतो भगवान बुद्धाची मूर्ती आहे, पण धातू कोणता आहे? धातूंची मूर्ती आहे, तो धातू आहे, मेन मुद्दा धातू आहे. पण आपण त्याच्या प्रतिरूपाला पाहतो आणि प्रतिरूपाला पाहून मग त्याची ओळख करतो. तशासारखं जे काही बदलतं, नष्ट होतं, क्षय होतं, ते प्रतिरूप नष्ट होतं, क्षय होतं. तशासारखं व्यक्ती जे काही लाभ करतात, स्वतःमध्ये परिवर्तन आणतात, बदल आणतात, तर ते त्यांचे गुण असतात ते. आणि त्या गुणांची पूजा होते, त्या गुणांचं स्मरण होत असते. त्या व्यक्ती म्हणून शरीराचं शरण होत नाही, कारण शरीर तर खतम झालेलं आहे ना. शरीर राहिलं का? शरीर कोणाचंच राहत नसते. माझं तुमचं सर्वांचं शरीर नष्ट होणाऱ्या स्वभावाचं आहे. आज आपण उद्या आपण नाही राहत या जगामध्ये. पण आपण जे काही गुण संपादन करतो, तर ते गुण तर काही काळपर्यंत राहतात की नाही या जगामध्ये, लोकांना प्रेरणा देतात ना. तर त्याच्यामुळे गुणांचं म्हणजे स्मरण आहे ते. मग आता हे लक्षात ठेवायचं आपण की बुद्धानुसती म्हणजे काय? बुद्धानुसती याचा अर्थ बुद्धांच्या गुणांचं स्मरण आहे. आता हा भाग अलग आहे की माणसाच्या मनाची शिकण्याची पद्धती थोडी वेगळी राहते, शिकण्याची पद्धत वेगळी राहते. तर त्याच्यामुळे आपण इमेजेस, जसं आता ॲपल म्हटलं तर त्याचा एक ॲपलचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येते किंवा आपण ते लक्षामध्ये येते. तशासारखं आता बुद्ध म्हटल्यानंतर आपल्या लक्षामध्ये एखादी मूर्ती येऊ शकते, कारण आता तो तशी परंपरा बनलेली आहे किंवा तसं आता आपल्याला माहीत झालेलं आहे की बुद्ध म्हटलं का मूर्ती तशासारखी. आणि त्याच्यामुळे ठीक आहे, काही हरकत नाही, आपण तसं जरी गृहीत धरलं तर त्याच्यात काही वाईट असं काही नाही आहे. परंतु त्याला अटॅच होण्याची आणि तेच बरोबर आहे बाबा असं म्हणण्याची काही गरज नाही. कारण
बुद्धानुसती म्हणजे बुद्धांच्या ठायी असणाऱ्या गुणांचं ते स्मरण करणं आहे. ठीक आहे, हे झालं. आता सती, सती म्हणजे काय? सती म्हणजे स्मरण, स्मती म्हणजे सजगता. तर आपल्याला त्याप्रती स्मृतिमान बनायचं आहे, म्हणजे त्याच्या प्रती स्मरण करायचं आहे. तर सती या शब्दाच्या अंतर्गत प्रामुख्याने 2 विषय असतात. त्यामध्ये त्या विषयाचं वारंवार स्मरण करणे हा एक विषय आहे, आणि दुसरी गोष्ट ती गोष्ट विसरू न देणे हा दुसरा विषय त्याच्यामध्ये असते. तर म्हणून बुद्धानुसतीमध्ये काय झालं, बुद्धांच्या गुणांचं वारंवार स्मरण करणं हा विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत झालेला आहे. तर म्हणून बुद्धानुसती करत असताना आपल्याला बुद्ध गुणांना शिकणं गरजेचं राहते आणि बुद्ध गुणांच्या नुसार त्याचं स्मरण करणं राहते. तर ही गोष्ट आपण बुद्धानुसती या विषयामध्ये लक्षात घ्यायची आहे आणि समजून घ्यायची आहे. तर आता हे जी व्याख्या आहे त्याची ते तुमच्या लक्षात आली असेल, ते समजली असेल. आता दुसरा विषय आहे या ठिकाणी. आता आपल्याला जेव्हा याची साधना करायची आहे किंवा हा विषय शिकायचा आहे, मग शिकत असताना कसा शिकणार आपण हा विषय? तर आपल्याला हे शिकत असताना आपण आता समजलेलं आहे की बुद्धांच्या गुणांचं स्मरण करायचं आहे. तर बुद्धांमध्ये अनेक गुण आहेत, नाही का? नमामि बुद्धं गुणसागरंतं, आपण हा शब्द वापरतो की नाही? गुणसागरंतं म्हणजे सागर, सागर म्हणजे जितकं सागरामध्ये पाणी आहे, भरपूर पाणी आहे, तसारखं भगवंतामध्ये तेवढे गुण आहेत, अनंत गुण आहेत. मग आता कोणत्या कोणत्या गुणांची तुम्ही स्मरण कराल? शक्य नाही ना ते तसं. म्हणून काय म्हटलेलं आहे का जे भगवंताच्या ठाई 9 गुण आहेत, इथिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्न. तर हे जे काही 9 गुण असतात तर त्या गुणांचं स्मरण करणे म्हणजे बुद्धानुसती. ठीक आहे, म्हणजे 9च गुण त्या ठिकाणी आहेत. तर 9 गुणांचं जे स्मरण करण्याची पद्धती आहे तर त्याला म्हणतात बुद्धानुसतीचं ध्यान करणे. तर आपल्याला त्या 9ही गुणांची माहिती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्या 9ही गुणांची आपल्याला माहिती राहत नाही, ते 9ही गुण आपल्याला लक्षात राहत नाहीत, तोपर्यंत आपण त्याचं स्मरण कसं करणार? आणि म्हणून मी आधीच सांगितलं होतं की बुद्धवचन शिकणे म्हणजे परियत्ती पटिपत्ती पटिवेदन, त्यानुसार ते शिकायला लागते. नुसतंच तुम्ही गपचूप बसाल आणि म्हणाल की मी ध्यान करतो, काय होणार आहे त्याच्याने? तुम्ही रोज झोपता की नाही? मग गपचूपच झोपता ना, का बडबडू झोपता का? गपचूपच झोपते माणूस, चुपचाप झोपते आपलं. कोणी तर बसूनही झोपते खुर्चीवर, नाही का? म्हणजे झोपून काय फायदा आहे? इथे काय आहे, आपल्या मनाला वळण लावण्याचा विषय आहे ना बुद्ध धम्ममध्ये. तर मनाला वळण लावायचं म्हटल्यानंतर मानसिक मेहनत करा लागेल की नाही? कष्ट करा लागते. हे कष्टाचं फळ आहे. जसं आपण व्यायाम करतो, बॉडी बिल्डर बनवतो, तर मग बॉडी बिल्डर बनल्यावर कसा तो बॉडी बिल्डर दिसते माणूस. मेहनत करते ना तशी, कष्ट करते, त्याचं शरीर तसं दिसते. तसं आपल्या मनाला वळण लावण्यासाठी त्या प्रकारची मानसिक कामं करावी लागतात. आणि ते मानसिक काम जेव्हा आपण करतो तर त्याला ध्यान म्हणत असतात. ठीक आहे, नाही चुपचाप बसणं काही ध्यान नाही आहे. डुलकी लागल तुम्हाला, झोपून जाल तुम्ही. झोपणे मध्ये काही ध्यान नाही आहे. सजग राहणे, स्मृती, सजग राहणे, जागृत राहणे, जागृत राहून एखाद्या विषयाचं योग्य चिंतन करणे, मनन करणे, तो विषय बरोबर समजून घेणे, तो शरीरामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, हे सगळ्या गोष्टी ध्यानाच्या अंतर्गत येतात. ठीक आहे ना? तर म्हणून बुद्धानुसती हा विषय जेव्हा शिकतो तर बुद्धांच्या गुणांचं स्मरण करायचं आहे आणि त्या गुणांना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हे लक्षात राहील तुमच्या. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे. तो विषय कोणता? की आता बुद्धांचे अनेक गुण आहेत, त्यापैकी 9 गुण आहेत. आता 9ही गुणांचं स्मरण नाही करू शकत आपण एका दिवसामध्ये, हे शक्य नाही आहे आपल्याला. कारण तेवढी आपली मेमरी पॉवर स्ट्रॉंग नाही आहे, कोणाचीच नाही आहे. कारण कशामुळे नाही? कारण आपला स्वभाव कसा आहे, आपण ऐकलं थोड्या वेळात विसरून जात असते. आणि हा पूर्ण विषय नवीन असतो. नवीन विषय तर लवकर विसरतात, जे जुने असतील ते तरी लक्षात राहतात. नवीन विषय तर काय समजतच नाहीत, समजण्याचा प्रयत्न करतो, प्रयत्न करता करताच विसरून जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नाही शिकू शकत आपण. तर म्हणून आपण एकच गोष्ट आज या 1-2 तासामध्ये आपल्याला एकच गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे, आणि ते म्हणजे कोणती? इतिपिसो भगवा अरहं. कोणती प्रॅक्टिस करायची आपल्याला? इतिपिसो भगवा अरहं. म्हणजे जे भगवान आहेत ते काय आहेत? अर्हत आहेत. तर प्रत्येकाला अर्हत बनायचं आहे की नाही?
बनायचं आहे की नाही? बनायचं आहे ना, आपल्याला प्रत्येकाला अर्हत बनायचं आहे. आपल्या जीवनाचं काय ध्येय आहे? अर्हत बनणे हे ध्येय आहे की नाही आपल्या जीवनाचं? आपल्याला असं वाटते ना की आपण दुःखमुक्त राहिलं पाहिजे, सन्मार्गावर राहिलं पाहिजे, हे प्रत्येकाला असं मनापासून वाटते की नाही? आपल्याला वाटते म्हणूनच शिबिरामध्ये आपण आलो की नाही? ज्यांना नाही वाटत ते नाही येत, पण ज्यांना वाटते ते तर आलेच की नाही? म्हणजे आपला उद्देश आहे की आपलं जीवन भगवंतासारखं असलं पाहिजे, नाही का? बाबासाहेबांसारखं असलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटते की आपलं जीवन चांगलं असलं पाहिजे, आणि म्हणून आपण आलो. म्हणून त्या गाथेवर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. इतिपिसो भगवा अर्हं. आता इतिपिसो भगवा अर्हं असे काही शब्द आहेत त्या ठिकाणी. आता वास्तविक पाहता सो हा शब्द जो आहे ते तो या अर्थाने आलेला आहे. इतिपी हा शब्द, इतिपी सो भगवा अर्हं असे 4 शब्द आहेत त्या ठिकाणी. म्हणजे इतिपी म्हणजे काय? पूर्वबुद्ध जसे होते तसे, या अर्थाने तो इतिपी शब्द आलेला आहे. म्हणजे पूर्वीचे बुद्ध जे होऊन गेले, समजा दीपंकर बुद्ध किंवा सिखी बुद्ध, कश्यप बुद्ध, तर ते ज्या गुणांनी युक्त होते तसेच सो म्हणजे ते बुद्ध, म्हणजे कोणते? सिद्धार्थ बुद्ध हे सुद्धा त्या गुणांनी युक्त आहेत. या अर्थाने ते इतिपिसो हा शब्द आलेला आहे. भगवा हा जो शब्द आहे तो आदरसूचक आहे, गौरवसूचक शब्द आहे. कोणता शब्द आहे तो? आदर देणारा, गौरव देणारा. जसं आपण नावाच्या समोर लिहितो ना, श्री लिहितो, श्रीमान लिहितो, आयुष्यमान लिहितो, नाही का? भंते लिहितो, बदंत लिहितो की नाही शब्द? कोणी स्वामी लिहिते, कोणी प्रभू लिहिते. तर वेगवेगळे आता ते आदरसूचक शब्द असतात, आदर देणारे शब्द असतात. तशासारखं भगवा हा शब्द जो आहे तो आदरसूचक शब्द आहे आणि आदर देणारा शब्द आहे. आता अलीकडच्या काळामध्ये काय झालं, अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या मिथ्या समजुती म्हणा की वादविवाद चर्चा म्हणा आरंभ केल्या. तर नाही बाबा, भगवान हा शब्द आम्ही वापरणारच नाही. भगवान हा शब्द आम्ही मानत नाही, भगवान हा शब्द आम्ही वापरत नाही, कारण आम्ही देवी देवतांना काय मानणारे लोक नाही, त्याच्यामुळे हा शब्दही आम्हाला नाही पाहिजे, असे अनेकांनी भूमिका घेतली. परंतु चुकीचं ते कशामुळे आहे? कारण पाली भाषेमध्ये भगवान असा शब्दच नाही आहे. आता तो शब्दच नाही तर तुम्ही नाकारण्याचा प्रश्नच नाही आहे. शब्द कोणता आहे? भगवा, गुणवा, पंयवा, सीलवा हे पाली भाषेतले शब्द असतात. त्याचा अनुवाद करत असताना आपण काय करतो? भगवान, सीलवान, प्रज्ञावान, गुणवान हा मराठी मधला अनुवाद झाला. बरोबर आहे का नाही? पालीमध्ये तो आहेच नाही. पालीमध्ये वेगळे शब्द आहेत, अनुवाद वेगळा आहे. मग काही लोक काय म्हणतात, त्याचं विश्लेषण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात. तर आपण हे लक्षात घ्यायचं, भगवा हा शब्द गौरवसूचक आहे आणि त्याचा अर्थ काय होतो? भग्ग रागो, भग्ग दोषो, भग्ग मोहो ती भगवा. म्हणजे भगवाची व्याख्या करताना काय म्हटलं? भग्ग रागो, राग, द्वेष आणि मोह ज्यांनी भग्न केला, ज्यांनी नाश केला, त्याच्यासाठी भगवा हा शब्द आदरसूचक वापरलेला आहे, आदर देण्यासाठी, सन्मान देण्यासाठी. ठीक आहे, तर याचा अर्थ भगवा. आता शब्द आहे अर्हं, अर्हत ज्याला आपण म्हणतो, अर्हत किंवा अर्हं. तर तो शब्द जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. कारण आपण जेव्हा साधना करतो, अनुस्मरण करतो बुद्ध गुणांचं, तर आपण त्याचं अनुस्मरण करायचं आहे ना आपल्याला. मग अनुस्मरण करायचं, त्याची पद्धत शिकायची आहे आपल्याला. तर कशी पद्धत शिकायची आहे की तो शब्द लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. का अर्हं काय आहे? तर अर्हं काय आहे? अरी हत, अरी हत असे 2 शब्द त्याच्या ठिकाणी आहेत. अरी म्हणजे शत्रू, हत म्हणजे त्याचं हनन करणे, त्याची हत्या करणे, त्याला दूर करणे, त्याचा नाश करणे या अर्थ. मग अरी काय आहे? तर लोभ हा अरी आहे, शत्रू आहे. द्वेष हा अरी आहे, शत्रू आहे. मोह हा अरी आहे, शत्रू आहे. बरोबर आहे का नाही? लोभ, द्वेष आणि मोह हे शत्रू आहेत. आणि या शत्रूंचं हनन करतो, या शत्रूची हत्या करतो, या शत्रूंना नाश करतो, दूर करतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अर्हत. आणि म्हणून इथे काय म्हटलं? इतिपिसो भगवा अर्हं. म्हणजे आमचे जे भगवान आहेत तर ते काय आहेत? अर्हत आहेत. म्हणजे त्यांनी लोभ, द्वेष आणि मोह याचा नाश केलेला आहे. त्यांनी लोभ, द्वेष, मोहाचा नाश केला म्हणून ते अर्हत आहेत. मग आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जेव्हा आता साधना करायची आहे,
तर मग आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की नाही की आपल्याला लोभ द्वेष आणि मोहाचा नाश केला तर आपण अरहत बनणार. त्याची अजून मोठी व्याख्या आहे. अरी म्हणजे स्पोक्स म्हणजे जे सायकलचे असतात स्पोक्स, गाडीचे स्पोक्स असतात, त्यालाही दूर करणे म्हणजे अरहत असं होते. पण ते मोठा विषय आहे तो. अविद्या अपज्या संखारा, ते 12 प्रकारचे स्पोक्स असतात. तर ते पूर्ण ध्वस्त करण्याची जी प्रोसेस असते मेडिटेशनची, तर त्याच्यामुळे सुद्धा अरहत होते. तर आता तेवढा लंबा विषय आपण नाही प्रॅक्टिस करू शकत, सर्वांना ते पाठ राहत नाही, त्याचं विश्लेषण हे ते म्हणजे लंबा प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आपण फक्त 3 शब्द घेतलेले आहेत का लोभ द्वेष आणि मोह हे दूर केलं तर तो व्यक्ती अरहत होतो. मग आता आपल्याला अनुस्मरण करायचं आहे. मग कसं अनुस्मरण करणार? पहिला आपल्याला ही गाथा उच्चारायची आहे. इतिपिसो भगवा अरहं. आपल्या स्वतःमध्ये ते पाठ झाली पाहिजे गाथा. आपल्याला इतिपिसो भगवा अरहं, इतिपिसो भगवा अरहं हे पाठ झाली पाहिजे गाथा. आपल्याला लक्षात राहायला पाहिजे हे गाथा आहे आपली. कसं अनुस्मरण करायचं? तर आपण त्याची व्याख्या लक्षात घ्यायची की जसे पूर्वबुद्ध होते तसे वर्तमान बुद्ध, भगवान आदरणीय सूचक, भगवान शब्द, भगवंत शब्द आदरपूर्वक आपण बोललो ते अरहत आहेत. आणि मग आपलं ध्येय काय आहे? अरहत बनण्याचं आहे. बरोबर आहे का नाही? आपलं ध्येय अरहत बनण्याचं आहे. कारण आताच आपण पाहिला परियत्ती म्हणजे मूळ वचन, पटिपत्ती साधना आणि पटिवेदन म्हणजे त्या परियत्ती सारखंच आपल्याला बनायचं आहे. मग जसे भगवान अरहत आहेत तसंच मला सुद्धा अरहत बनायचं आहे. पण नुसतं बनायचं आहे म्हणल्यानं होईल का? का मी बनतो रे बाबा म्हणल्यानं नाही होणार ना. त्याची प्रॅक्टिस आहे ना. मग ती प्रॅक्टिस कोणती आहे? लोभ दूर करा लागल, द्वेष दूर करा लागल, मोह दूर करा लागल. तर लोभ द्वेष आणि मोह जेव्हा दूर होत जाईल तेव्हा आपण त्या मार्गावर आणणार. तर आता त्याच्यामुळे लोभ द्वेष आणि मोह हे 3च शब्द महत्वाचे आहेत. या 3 शब्दाचा पहिला आपण विचार केला पाहिजे. मग लोभ म्हणजे काय? कारण दूर तर करायचं आहे ना तुम्हाला. जसं एखाद्याला म्हणलं जागा झाड रे बाबा, त्याला जागा तर माहित पाहिजे. जागाच माहित नसेल तर झाडल काय तो? बरोबर आहे का नाही? झाडाला पाणी टाकतं, त्याला झाड तर समजलं पाहिजे. एखादा छोटंसं बालक आहे, बाळ आहे, त्याला म्हणलं झाडाला पाणी टाक, तर तो पाहतच राहील इकडे ते टकर मकर, कोणतं झाड होय बाबा, का होय बाबा. म्हणजे एखादी गोष्ट दूर करायची आहे आपल्याला तर ती पहिले समजली तर पाहिजे कोणती गोष्ट काय होय. लोभ हा दूर करायचा आहे. मग लोभ म्हणजे काय? लोभ कशाला म्हणतात? तर आता काय झालेलं आहे, मोठी मजा आहे. ते मजा अशी आहे की तुम्ही अनेकांची प्रवचनं ऐकली असतील याच्या आधी, आणि त्यांनी तुम्हाला हे कुठेतरी सांगितलं असेल की लोभ या शरीरात कुठेतरी आहे, नाही का? द्वेष कुठेतरी आहे, मोह कुठेतरी आहे. त्यांनी या शरीराच्या आतमध्ये हे ठेवून असलेल्या गोष्टी आहेत बाबा, आणि त्यांना कुठेतरी शुद्ध करायचं आहे, क्लीन करायचं आहे, अशा प्रकारचे बरेचसे लोक बोलतात. पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाही आहे, ते तसं नसते कधी. लोभ द्वेष आणि मोह असा कुठेही ठेवून नाही या शरीरामध्ये का ज्याला बाबा तुम्ही जा आणि स्वच्छ करा. तसा नाही तो विषय. त्याची व्याख्या पहिलं पाहायला लागेल आपल्याला की लोभ काय आहे, द्वेष काय आहे, मोह काय आहे. काय म्हटलं? आलंबनं लुब्धती लोभो. आलंबनांमध्ये जे लुब्ध होणं आहे, आकर्षित होणं आहे, त्याला लोभ म्हणतात. आरंभनं दुस्सती दोषो. आरंभनामध्ये जे दूषित होणं आहे त्याला द्वेष म्हणतात. आरंभनं मुह्यती मोह. आलंबनांमध्ये जे मूढता धारण करणं आहे त्याला मोह म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आलंबन. आलंबन म्हणजे विषय. तर कुठलाही व्यक्ती जो लोभी होतो तो कुठल्या ना कुठल्या विषयाच्या बाबतीमध्ये लोभी होतो की नाही? कोणी पैशाच्या बाबतीत लोभी होईल, कोणी शेतीच्या बाबतीत लोभी होईल, बरोबर आहे का? कपड्यांच्या बाबतीत होईल, कोणी दागिन्यांच्या बाबतीमध्ये होईल. म्हणजे कुठल्या नाही कुठल्या वस्तूंच्या माध्यमानेच व्यक्ती लोभी बनतो की नाही? तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता वस्तू किती छोटी आहे किती मोठी आहे हे काही व्हॅल्युएबल नाही आहे या ठिकाणी, महत्वाचं नाही आहे. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. पूर्वी काय झालं, प्राचीन काळामध्ये बोधिसत्व यांनी गृहत्याग केला. ते मोठे राजे होते आणि मग एका जंगलामध्ये ते राहत होते. मग त्यांचा मित्र दुसऱ्याचं राज्य, त्याला वाटलं का अरे माझा मित्र भिक्षू बनला. म्हणजे त्यावेळेस भिक्षू नव्हते तेव्हा, तपस्वीवाले भिक्षू, दाड्या बिड्या वारवणारे तपस्वी म्हणतात त्याला. मग तसे बनले बाबा माझे मित्र, तर मी पण बनतो. मग हेही बनले. दोघं मित्र झोपडी बनवली, त्यानं दोघं जण राहत आहेत, बोधिसत्व आणि त्यांचे ते मित्र. राहता आता काय झालं, आता जंगलाच्या आत ते राहतात, भिक्षाटन वगैरे करतात किंवा कंदमुळंही काही खात असतील.
तर कोणीतरी त्यांना भिक्षाटनामध्ये मीठ दिलं. मीठ दिलं. तर मीठ दिल्यानंतर त्यांना दुसरे जे मित्र होते त्यांनी काय केलं, एका पानामध्ये ते मिठाची पुडी बांधून ठेवून दिली अशी समजा लटकवून त्या खोपडीमध्ये. तर एक दिवस त्यांना भोजन भेटलं तर त्या भोजनामध्ये मीठ नव्हतं. आणि मीठ नव्हतं तर बोधिसत्वाने खाऊन पाहिलं तर मीठ नव्हतं त्याच्यामध्ये. आणि थोड्या वेळानंतर मग परत खाऊन पाहिलं तर मग त्याला मीठ असं वाटलं, भाजीमध्ये मीठ आहे बाबा. मग बोधिसत्वाने सहज प्रश्न विचारला, अरे हे मीठ आलं कुठून म्हणे, मीठ तर नव्हतं म्हणे याच्यामध्ये भोजनामध्ये. तर त्याने सांगितलं का हे एकदा आलं होतं जास्त अतिरिक्त, तर मी त्याच्यामध्ये अशी पुडी बांधून ठेवली होती मिठाची आणि त्याच्यामुळे म्हणे हे असं झालं. तेव्हा बोधिसत्व त्याच्यावर रागावते, म्हणे एवढं मोठं राज्य, 100 गावांचं किंवा 200 गावांचं तुझं राज्य सोडून तू बनतेजी बनलास, बरोबर आहे का नाही? अरे एवढ्या मिठामध्ये तू लोभ जागवत आहेस, हे काय बरोबर आहे का तुझं? लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे वस्तू जो आहे ना, वस्तू, लोभ हा कधीही स्वतंत्र नाही ना, तो वस्तूशी जुळलेला आहे. मग वस्तू कोणतीही असू शकते, असं काही निश्चित नाही. मग मी छोटं उदाहरण दिलं तुम्हाला, मीठ किती छोटासा विषय आहे तो, पण त्या मिठाप्रती लोभ निर्माण झाला की नाही? म्हणजे असा कुठल्याही गोष्टीप्रती लोभ असू शकतो, शरीराप्रती असू शकतो, अवयवांप्रती, वस्तूंप्रती, माणसांप्रती, बाह्यांप्रती, अनेक विषय असू शकतात लोभाचे. तर आपण हे लक्षात ठेवायचं, लोभ म्हणजे काय स्वतः शरीरात कुठे तर ठेवलेली वस्तू नाही आहे, ते आपल्या प्रतिक्रियांमध्ये उत्पन्न होत राहते तो लोभ. मग ज्या अर्थी लोभ असा आहे तर द्वेषही त्याच अर्थी तसा आहे. द्वेष म्हणजे काय आहे, तो नकारात्मक भाव आहे. जसं लोभ हा आकर्षणाचा भाव आहे, तसा द्वेष हा नकारात्मक भाव आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जसं प्रिय गोष्ट असते तशी वस्तूंच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अप्रियही गोष्टी भरपूर असतात. जशा प्रिय आहे तशा अप्रिय भरपूर गोष्टी राहतात. मग त्या अप्रिय गोष्टींच्या बाबतीमध्ये जेव्हा आपल्यामध्ये विचार निर्माण झाला, ही गोष्ट मला आवडत नाही, ही मला अप्रिय आहे, तर काय होते? दुःस्सती म्हणजे आपलं मन आणि शरीर हे दुःखी व्हायला लागते, दूषित व्हायला लागते, म्हणजे दुःखी व्हायला लागते, बेचैन व्हायला लागते. आपण बॅड फील करतो, चांगलं फील नाही करत, आपल्याला चांगलं नाही वाटत. म्हणजे या अर्थी शरीराने मनाला ते दूषित करते, शरीराने मनाला ते दूषित करते, म्हणून त्याला द्वेष म्हटलेला आहे. किंवा तुम्ही त्या दूषित मनाने बोलले अथवा काम केलं, दुसऱ्यांचंही मन दुःखी करते, दुसऱ्यांनाही त्रास पोहोचवते, म्हणून त्याला द्वेष म्हटलेला आहे. हा द्वेष. आणि मोह म्हणजे अज्ञान. मोह या शब्दाचा अर्थ काय होतो? अज्ञान, अविद्या, आलंबनांपतीची अविद्या. जे आपल्या अवतीभोवती गोष्टी पाहतो, वस्तू पाहतो, तर त्याच्याबद्दल यथाभूत ज्ञान नसणे, यथाभूत आपण जाणत नाही, म्हणून त्या अर्थाने मोह, त्या अर्थाने अविद्या. जसं पंचस्कंद आहे, आपण जाणत नाही काय आहे ते, त्याचे उत्पाद जाणत नाही, त्याचा व्यय जाणत नाही, त्याच्या मागाची कारण मीमांसा जाणत नाही, म्हणून ते अज्ञान. म्हणजे आपण अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती असतात, पण आपण त्याच्याबद्दल जाणत नाही, अज्ञानी असतो. आणि अज्ञानी असल्यामुळे अनेक प्रकारच्या मग मिथ्याधारणा उत्पन्न होतात आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवता, वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या पूजा, वेगवेगळ्या प्रकार शील, व्रत, परामर्श, तीर्थयात्रा, अशा अनेक ज्या अंधश्रद्धा आपल्याला अवतीभोवती ज्या दिसतात ना, त्या सगळ्या कशामुळे उत्पन्न होतात? अज्ञानामुळे, मोहामुळे उत्पन्न होतात. तर हे लक्षात ठेवायचं, लोभ म्हणजे काय, द्वेष म्हणजे काय, मोह म्हणजे काय. मग आता साधना करताना कशी करणार मग आपण? तर आपण पहिले डोळे बंद केले, आपल्या शरीराला रिलॅक्स केलं, मनाला रिलॅक्स केलं, आपल्या मनात ते उच्चारण करून आपण स्वतःला प्रश्न विचारायचे का मी लोभी आहे का, मी द्वेष करणार आहे का, मी मोह करणार आहे का. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या पाशीच आहे. इथे तुम्हाला एकामेकाला नाही सांगत बसायचं आहे का मी किती लोभी आहोत, मी किती द्वेष करणार आहोत. त्याचं काही लेणं देणं नाही आहे आपल्याला, नाही का? कारण एकमेकांना काही बदनामी करत बसायची नाही आहे, नाही का? काय आपल्याला पॅम्पलेट नाही वाटायचे आहेत एकमेकांबद्दल, कोण कसा आहे आणि कोण कसा आहे, नाही का? आपण दिले ना पॅम्पलेट वाटण्याची सुविधा राजकारणी लोकांना, एकमेकावर तुम्ही बोला, जनतेला बेवकूफ बनवत राहा, तर ते करत राहतील. ते मनाला शुद्ध करत असताना आपल्या मनाला आपल्याला शुद्ध करायचं आहे. कारण प्रत्येकाचे विषय वेगळे वेगळे आहेत. एखाद्या वस्तूप्रती एखाद्याला लोभ असेल तर याचा अर्थ हा नाही होत की दुसऱ्या व्यक्तीला त्याच वस्तूप्रती लोभ राहील. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूप्रती द्वेष असेल तर त्याचा अर्थ हा नाही होत की दुसऱ्या व्यक्तीला त्याच वस्तूबद्दल द्वेष राहील. एखादा व्यक्ती एखाद्या अज्ञानामध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला असेल, अडाणपणामध्ये तर त्याच विषयाबद्दल दुसरा व्यक्ती गुरफटलेला असेल असं काही नाही सांगता येत आपल्याला. म्हणजे प्रत्येकाचं आपलं मनोविश्व आहे, प्रत्येकाची आपली मानसिक स्थिती आहे, बरोबर आहे का नाही? तर त्या आपल्या मानसिक स्थितीला आपल्याला पवित्र बनवायची आहे. दुसऱ्याची पवित्र त्याच्या
याच्यानुसार तो बनवेल, त्याचे जे विषय असतील त्या विषयानुसार त्याची मानसिक स्थिती तो बरोबर बनवेल. तर या पद्धतीने आपण स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत का माझ्यात लोभ आहे का, माझ्यामध्ये द्वेष आहे का, माझ्यामध्ये मोह आहे का, मग आहे तर कोणत्या कोणत्या विषयांबद्दल आहे. म्हणजे आपल्या डोक्याची छानबीन आहे एक प्रकारची, आपल्याला स्वतःलाच पडताळून पाहणं आहे आणि मग त्या पद्धतीने आपल्या स्वतःमध्ये त्या गोष्टी दूर करायच्या असतात. आणि त्या गोष्टी कशा प्रकारे दूर करायच्या आहेत, बोधित्वा ती बुद्धो. कशामध्ये दूर कराल मग तुम्ही या गोष्टी, लोभ कसा दूर कराल, द्वेष कसा दूर कराल, मोह कसा दूर कराल. तर बुद्धाची व्याख्या काय आहे, बोधित्वा ती बुद्धो. बोध केला ना, बोध केला म्हणून दूर झाला ना, नाही का, बोधच नसता केला दूर झाला असता का, बोध केला. मग कशाचा बोध केला, लोभ द्वेष आणि मोह याचा बोध केला. लोभामुळे काय दुःख येते याचा बोध केला. लोभातून दूर झाल्यामुळे कोणतं सुख येते याचा बोध केला. द्वेषामुळे कोणतं दुःख येते याचा बोध केला. द्वेषातून मुक्त झाल्यामुळे म्हणजे मैत्रीवान बनल्यामुळे कोणते फायदे होतात याचं ऑब्झर्वेशन केलं. अज्ञानामुळे कोणतं दुःख येते याचं ऑब्झर्वेशन केलं. आणि अज्ञान दूर झाल्यानंतर कोणते फायदे होतात, बुद्धिमान प्रज्ञावर बनल्यावर कोणते फायदे होतात याचं बरोबर त्याने पाहिलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही गुणदोष तुमच्या स्वतःच्या बुद्धीने पाहत नाही, स्वतःच्या बुद्धीने, तोपर्यंत तो विकार तुम्ही सोडून द्याल का, नाही सोडणार ना. जेव्हा तुमच्या हे लक्षात येते का रे, जेव्हा जेव्हा व्यक्ती लोभी बनतो तेव्हा तेव्हा दुःख येते, आपल्याच नाही, नातेवाईकांच्या, रिश्तेदारांच्या, देशाच्या, जगाच्या अनेक पातळीवर तुम्ही त्याचं चिंतन करू शकता. असा काही प्रॉब्लेम नाही का तुम्हाला तुमच्याच बाबतीत चिंतन करायचं. तुमचं मनोविश्व तुम्ही कितीही मोठं बनवू शकता, कारण लोभाने काय काय होऊ शकते ते तुम्ही पडताळून पहा. द्वेषाने काय काय होऊ शकते तुम्ही पडताळून पहा. जसं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, द्वेषाने काय होऊ शकते, लोभाने काय होऊ शकते. जसं पूर्वीच्या काळामध्ये एक सायंटिस्ट होते निकोला टेस्ला नावाचे, ज्यांनी हे इलेक्ट्रिक जे आता आपण वापरतो ते त्याचा शोध आहे त्या माणसाचा. तर डीसी करंट, डायरेक्ट करंटचा शोध एडिसन साहेबांनी लावला होता. परंतु डायरेक्ट करंटचा प्रॉब्लेम असा होता का तो करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीपर्यंत जसजसा तो जात होता तर तो करंट कमी होत होता. आणि एखाद्या छोट्या वस्तूला तो करंट द्यायचा म्हटलं तर छोटी वस्तू फुटून जात होती, कारण एकदम जास्त करंट गेल्यामुळे. मग निकोला टेस्ला साहेब हे त्यांच्याकडे काम करत होते, त्यांना ही समस्या समजली आणि त्यांनी पहिल्यांदा, ज्याला आपण ट्रान्समीटर वगैरे काहीतरी म्हणतो, त्याचा शोध लावला. का जिथून ऊर्जा गेली का ती ऊर्जा समोरच्या वस्तूला तेवढीच भेटेल जेवढी त्याला गरजेची. नाही का, जसं आपण चार्जर आहे तिथे एक डबुकडा असतो, तिथून आपण वायर टाकतो, तर ते इलेक्ट्रिसिटी जास्त जरी असली पण त्या डब्यामुळे काय होते, ते त्या मोबाईलला तेवढीच भेटते जेवढी त्या मोबाईलला गरजेची आहे. एकदम जास्त नाही भेटत, डायरेक्ट नाही भेटत. जसं तर फॅनचं रेग्युलेटर आपण पाहतो, रेग्युलेट करते ते स्पीडला म्हणा, याला म्हणा, म्हणजे इलेक्ट्रिसिटीला रेग्युलेट करते. त्या ठिकाणी छोटी डब्बी आहे, अदरवाईज डायरेक्ट फॅन लावला तर बटन दाबल्याबरोबर जोरात जोरात फिरायला लागते. त्या शोध लावला, किती चांगला शोध होता त्या माणसाचा. त्याच्यामुळे त्या एडिसनच्या मनामध्ये त्याच्याबद्दल मोठा द्वेष निर्माण झाला, कारण एडिसन वयाने मोठा होता, त्याचं पहिलं संशोधन होतं, पण त्याच्यापेक्षा बुद्धिमान हा होता, त्याच्यापेक्षा महान हा होता. मोठा त्याचा दिमाग असा तिलमिलून जायचा. त्याला 5 वर्ष त्याच्याकडे मेहनत केली, 1 रुपया दिला नाही, त्याला हाकलून दिलं. त्याला होय म्हणे तिकडे. तरी पण मग तिथून त्यांची एक लढाई सुरू झाली, करंटची लढाई. मग निकोला टेस्ला जन्मजातच बुद्धिमान होता, त्याने फ्री इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला. फ्री इलेक्ट्रिक, जसा मोबाईल आपण वापरतो, वायर नाही आपण वापरू शकतो आपण, त्याचा त्याने शोध लावला. साऱ्या जगाला प्रकाशमान करू शकतो म्हणे, काही वायरांची गरज नाही म्हणे. एडिसनला मोठा तिलमिलून गेला एडिसन, आणि त्याने व्यापारी लोकांना सांगितलं का असं जर समजा झालं तर तुमचा बिझनेस ठप्प पडेल, तुम्ही बिझनेस कसा तुम्हाला करता येईल, याचं बंद पाडा सगळं. लोक बयाड असतातच, ते तर मेले बेटे, पण आपलं नुकसान करून गेले सर्वांचं, पिढ्याने पिढ्याचं नुकसान झालं. किती वायरिंग आहे, जिकडे तिकडे व्हायरस व्हायरस. त्या माणसाचा असा शोध होता, बिना वायराचा शोध होता. आता काय आपल्याला नाही भेटत तो शोध कसा झाला काय झाला, द्वेषामुळे. द्वेष म्हणजे एखादा माणूस द्वेष जेव्हा करतो एखाद्या माणसाचा, तेव्हा त्याचा परिणाम हजारो लाखो पिढ्यापर्यंत 100 वर्षापासून भोगावा लागत. आणि कोणालाच माहित नाही का फ्री इलेक्ट्रिसिटी निर्माण होते कशी, या मोबाईलच्या संशोधनामुळे. त्याच्या संशोधनाच्या आधारावर हे आपल्या वातावरणाचे आयोनिक हे राहतं, स्पेअर राहतो, म्हणजे हे त्याच्या माध्यमाने वेव्हच्या माध्यमाने मोबाईल काम करतो. त्याच वेव्हचा उपयोग करून तो इलेक्ट्रिसिटी घराघरांपर्यंत पोहोचवणार होता. 4 टावर फक्त जगाच्या पाठीवर उभे करणार होता, आणि 4 टावरच्या भरोश्यावर प्रत्येक घराला इलेक्ट्रिसिटी फ्री भेटणार होती. व्यापारी माणसाचा व्यापार तर झालाच असताना लाईट तर बनवाच लागले असते,
बरोबर आहे का नाही? वस्तू तर बनवाच लागल्या असत्या. व्यापारी माणसाला व्यापार कुठून नाही काढता येते. इलेक्ट्रिसिटी जरी तुम्हाला फ्री असली, जसं हवा फ्री आहे पण फॅन तर विकत आणाच लागते ना आपल्याला. तो फॅन थोडीच फ्री भेटणार आहे, त्याला तर वस्तूच लागतील ना. म्हणजे इतके लोक अज्ञानामुळे आणि द्वेषबुद्धीमुळे साऱ्या मानवतेचं नुकसान करून टाकतात. झालं की नाही नुकसान आपलं? पाहता आलं पाहिजे आपल्याला काय काय होऊ शकते दुष्परिणाम. असे तुम्ही कुठलेही दुष्परिणाम पाहिला तुमच्या लक्षात येते का? अरे नाही, द्वेष वाईट आहे, या पद्धतीने वाईट आहे. तर असं चिंतन बरोबर करून, असं मनन बरोबर करून त्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे की लोभ, द्वेष आणि मोह याला अरी म्हटलं, शत्रू म्हटलं. का? तर ज्याप्रमाणे एखादा शत्रू काय करते? दुसऱ्यांचा घातपातच करण्याचा प्रयत्न करते. शत्रू कधी कोणाचं कल्याण करते का? तो तर दुसऱ्यांचं नुकसान कसं होईल याच चिंतेमध्ये शत्रू राहते. तशासारखा लोभ, द्वेष आणि मोह नुकसान कसं होईल याचेच वाटेवर राहत असतात. ते कधी त्याच्यानं भलं नाही होत, कधी त्याच्यानं फायदा नाही होत. मग लोभ, द्वेष, मोहातून दूर जाणं हे माणसाच्या भल्याचं आहे. तर असं दुहेरी पद्धतीने त्याचं चिंतन करून, मनन करून तो बोध झाला पाहिजे. बोधित्वाति बुद्धो, तो बोध होणे, ते ज्ञान उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणे, याची जी टेक्निक आहे, याची जी पद्धत आहे, तर ते आपल्याच अनुभवातून आपल्याला करायचे आहे, आपल्याच ज्ञानातून आपल्याला करायचे आहे. आता इतकं तुमचं वय झालं म्हणल्यावर अनेक अनुभवातून तुम्ही गुजरून आहात, नाही का? तर त्या अनुभवांचं चिंतन मनन आपल्याला करता आलं पाहिजे. का तर आता आपल्या घरामध्ये भांडणं झालेली असतात, वादविवाद झालेले असतात, आर्थिक फसवणूक झालेली असते, काही नाही काही तर असतेच ना आपल्या जीवनामध्ये झालेलं. तर त्याच जीवनामध्ये जाऊन पाहायचं आपण का लोभामुळे कशी कोणी फसवणूक केली, द्वेषामुळे कसं जे आपल्याला मारामारी म्हणा, झगडे म्हणा, मनमुटाव म्हणा, एकामेकाच्या कार्यक्रमाला न जाणं म्हणा, हे प्रकार निर्माण झाले. आणि ते लोक समोरासमोर दिसल्यावर कसं माणसाचं मन दुखते किंवा वाईट वाटते किंवा काय. अरे तेच तर परताडून पाहायचं आहे ना आपल्याला, लोभामुळे काय होत आहे, द्वेषामुळे काय होत आहे. आणि जर त्याच्यावर फ्री असतो आपण, तर मग हसून खेळून तर राहिलो असतो की नाही, आनंदाने तर राहिलो असतो की नाही. या बेसिक गोष्टी सगळ्या मनामध्ये परताडून पाहून समजून घ्यायचं आहे. ते आहे मेडिटेशन, त्याला म्हणतात ध्यान. तुमच्या मनाला शुद्ध करणं म्हणजे ध्यान आहे. तर मन अशा प्रकारे शुद्ध होईल, ही टेक्निक आहे शुद्ध करण्याची, ही पद्धती आहे शुद्ध करण्याची. आपल्याला शांत बसायचं आहे. शांत कशासाठी बसायचं आहे? तर आपले जे डोळे जर चालू राहिले तर इकडे तिकडे टकरमकर पाहणार ना, मग आपण हे सूक्ष्म चिंतन नाही करू शकणार. बरोबर आहे का नाही? म्हणून आपण आपल्या इंद्रियांना जाग्यावर ठेवतो का चला बाबा जाग्यावर राहा, मन शांत राहा, जेणेकरून इकडे तिकडे आपलं मन भटकलं तर विषयावर कॉन्सन्ट्रेट होता येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे ना आपल्याला आलम मनामध्ये जो काही ध्यानाचा विषय आहे, त्या ध्यानाच्या विषयामध्ये आपल्याला एकाग्रतेने चिंतन मनन करायचं, एकाग्रतेने ते सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. तर ती आहे टेक्निक. ठीक आहे. तर आता हे लक्षात राहील तुमच्या की आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ध्यान करायचं आहे. पहिलं बुद्ध म्हणजे जे सत्याचा बोध करतात म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. त्यांचं अनुस्मरण, त्याची आपण एक गाथा घेतलेली आहे. त्या गाथेमध्ये लोभ, द्वेष आणि मोह आणि त्याच्यातून दूर होण्याचा जो मार्ग आहे, अलोभ, अद्वेष, मोह, त्याचे फायदे, त्याचे तोटे, आणि हे कशाच्या भरोशावर बघायचं आहे? आपल्या स्वतःच्या अनुभवावर आणि आपल्या स्वतःच्या आकलनावर किंवा बुद्धीवर. दुसऱ्यांच्या बुद्धीचं इथे काही काम नाही, दुसऱ्यांच्या अनुभवाचं काही काम नाही. कारण तुम्ही जीवन यापन जगत असताना तुमच्या जीवनात जे अनुभव आले ते दुसऱ्यांच्या जीवनात थोडीच आलेले असतात. त्याच्या जीवनात वेगळे अनुभव आलेले असतात, वेगळी त्याची बुद्धी आहे. आपण आपल्याच अनुभवावर आणि आपल्याच प्रज्ञेच्या आधारावर हे आपल्याला ध्यान करून आपल्याच लोभातून आणि आपल्याच द्वेषातून, आपल्या मोहातून मुक्त व्हायचं आहे. दुसरा जो कोणी व्यक्ती लोभ, द्वेष, मोहातून त्याच्या तो मुक्त होईल, आपण आपल्या मुक्त व्हायचं आहे. तर ही या पद्धतीची एक टेक्निक, या पद्धतीची जी गोष्ट ते आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण ही जी काही बुद्धानुस्मृतीचं जे ध्यान आहे किंवा मेडिटेशन आहे ते कशी करायची, काय त्याची पद्धत आहे, तर ते या ठिकाणी आपण समजून घेतलेली आहे. तर आता आपण थोड्या वेळासाठी सुट्टी घेऊया आणि याच्यानंतरचा जो आपला समय आहे किंवा वेळ आहे तर ते आपल्याला आता प्रॅक्टिकली हे करायचं आहे. डोळे बंद करून व्यवस्थित चिंतन मनन करून ते शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे का नाही? ते आपण आता उर्वरित जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण या प्रकारची प्रॅक्टिस करणार. तर आता 5 मिनिटासाठी तुम्हाला विश्रांती आहे. ठीक आहे.